एकदा एक गरीब मातीचा भांडीवाला दोन सुंदर मातीची भांडी विकायला घेऊन निघाला. त्यातील एक भांडं खूप मजबूत आणि चमकदार होतं, तर दुसरं थोडंसं फुटलेलं. त्यात एक छोटीशी भेग होती. मजबूत चमकदार भांडं लगेच विकलं गेलं, पण भेग असलेलं भांडं तसंच राहिलं. शेवटी ते भांडं भांडेवाल्याने स्वतःच वापरासाठी काढलं. तो भांडीवाला रोज नदीवरून पाणी भरून आणत असे आणि दोन्ही भांडी एका काठीला दोरीने बांधून खांद्यावर वाहत असे. मात्र भेग असलेल्या भांड्यातून रोज वाटेत थोडं थोडं पाणी गळून जाई, त्यामुळे ते भांडं नेहमी दुःखी राहत असे. एक दिवस ते फुटलेलं भांडं लाजत लाजत आपल्या मालकाला म्हणालं, "मालक, मला खूप दुःख होत आहे. मी योग्य काम करत नाही. माझ्या भेगेमुळे तुम्हाला अर्धच पाणी पोहोचतं. माझ्यामुळे तुमचं नुकसान होतं आणि तुमचे कष्टही वाया जातात." त्यावर भांडीवाला हसून त्याला म्हणाला, "तुला असं वाटतं का? उद्या जाताना वाटेकडे नीट बघ." दुसऱ्या दिवशी भांड्यानं पाहिलं, त्याच्या वाटेच्या बाजूला फुलांची सुंदर रांग होती. मालक त्या फुटलेल्या भांड्याला म्हणाला, "तुझ्या भेगेमुळे रोज तिथे थोडं थोडं पाणी गळत गेलं आणि मी मुद्दाम तिथं फुलांची झाडे लावली. आज ती सर्व फुले तुझ्यामुळेच फुललेली आहेत." तात्पर्य: आपल्या कमतरताही दुसऱ्यांच्या आयुष्यात सौंदर्य निर्माण करू शकतात. फक्त दृष्टिकोन सकारात्मक हवा. धन्यवाद.